संकट पुढील 24 तास महत्त्वाचे. कोकणात ऑरेंज तर पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट. राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम. नाशिकच्या चांदवड येथील कला शिक्षकांनी जांभळावरती विठ्ठलाची प्रतिकृती साकारली आहे. छोट्या आकाराच्या जांभळावर विठू माऊलींची सुंदर प्रतिमा साकारत विठ्ठलाच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली आहे. वारी ही केवळ भक्तीची नसून बीजरोपणाची आहे. हाच संदेश या प्रतिकृतीच्या माध्यमातून देण्यात आला आहे. तर भंडारा येथील प्रसिद्ध चित्रकार चित्रा वैद्य यांनी तुळशीच्या पानावर रांगोळीतून विठुरायाची प्रतिकृती साकारली. आजपर्यंत त्यांनी अनेक चित्र रांगोळीतून रेखाटले. दिवल्याच्या तुळशीच्या पानावरती रांगोळीच्या विविध रंगांमधून त्यांनी विठ्ठलाची प्रतिकृती साकारली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे. सजावटीमुळे मंदिर अगदी खुलून दिसते. पुण्यातील भाविक भारत भुजबळ यांच्याकडून ही सजावट झाली. सजावटीसाठी 10 टन विविध देशी विदेशी फुलांचा वापर करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये आषाढी एकादशीचं औचित्य साधून आनंददायी शिक्षणाची वारी दिंडी काढण्यात आली. दिंडीची सुरुवात दंतपूजन मूर्तीपूजनानं करत शाळेच्या प्रांगणातून झाली. यावेळी शाळेच्या प्रांगणात अभंग म्हणत ढोलकाचा टाळ आणि टाळ्यांचा गजरात रिंगण सोहळा झालेला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.